कार्यक्रम आता स्टार्ट होईल. मोबाईल वगैरे सगळ्यांचे सायलेंट करून ठेवा. सुरक्षा सप्ताहानिमित्त थोडक्यात जनजागृतीच म्हणता येईल. आपल्यामध्ये सुरक्षिततेचं भान असावं यामुळं हे स्किट या ठिकाणी सादर केलं जातं आहे. याला एवढा वेळ घालून, कलाकारांची मेहनत वाया घालून, सरांची धावपळ आणि व्यवस्थापनाचं सहकार्य या सगळ्या गोष्टीचं काहीतरी तीच झालं तर या सगळ्या गोष्टींना महत्त्व आहे. नाहीतर पालथी घागरीवर पाणी तसं होऊ नये. आत्तापर्यंत सर्वांनी सुरक्षिततेतच काम केलं आहे आणि हे पाहून यापुढं तुम्ही यापेक्षा अजून कुठलंही ॲक्सिडेंट तर झालं नाही. 800 दिवस प्लस झाले आणि छोटं मोठं जे आपल्याला लागलेलं आहे खरचटलं वगैरे हे सुद्धा हे पाहून यापुढं होता कामा नये. हीच आपणास विनंती, हेच यातून शिकायचं आहे. तर या सुरक्षा सप्ताहानिमित्त आपण या ठिकाणी 4 स्किट 7 ते 10 मिनिटाच्या या स्किट आहेत. त्यामध्ये पहिला स्किट आहे पोतराज. आत्ता घेऊन येत आहेत स्टेटर शॉक पोतराज. आत्ता हा पोतराज काय करामत करेल ते पुढं पहा. रानी नहीं रे जानी पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी. मित्रा चल गाड़ी में बैठ, जरा घूम के आते हैं. पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी. थांबा थांबा थांबा. अरे अरे बाजूला हा अपघात होईल, मरशील फुकटचा. अरे वेडा आहेस. बरं झालं ब्रेक लागला, नाहीतर गेला असता. तेच सांगायला गाडी थांबवली आहे. कुठे जात आहात तुम्ही? एन्जॉय करायला मामा, मज्जा मारायला. अरे अरे एवढा वास येतो दारूचा. एडीवाकडी गाडी चालवतात, डोक्यावरती हेल्मेट सुद्धा नाही. अपघात झाला असता तर काय होईल? अपघात आणि आमचा 120 पेक्षा गाडी खाली नसते ना आमची. आणि आमचा अपघात झाला असता तर तुझं काय होणार आहे? दारू काय तुझ्या पैशाची पिलो आम्ही? फर्स्ट सेकंड थर्ड तुझ्यासारखा फिरून पैसे कमवत नाही आम्ही. फर्स्ट सेकंड थर्ड अशा वजनात नोकऱ्या करतो आणि वजनात मज्जा मारतो. फर्स्ट सेकंड थर्ड फक्त दारू पिण्यासाठीच आहे का? अवघड आहे तुमचं किमान. अरे मूर्ख माणसा, बस झाला तुझा शहाणपणा.
निघ तुझ्या तू कामाला आला मोठा छानपणे शिकवायला. अरे मी तर निघणारच आहे, तुम्ही पण सुखरूप निघा. जातो मी. माणूस भेटला पोत्रात मामा मोठा म्हणून फोन नाही तर मामा चल ना आपण फिरून पीले पीले ओ मेरे राजा, पीले पीले ओ मेरे जानी. खूप छान. हा या नाटकातला या स्किटमधला पहिला सीन. आता घेऊन येत आहेत 2 वेल्डर. दुसरा सीन. दिन दिन दिवाळी दिवाळी गाई तुला ओवाळी, दिन दिन दिवाळी गाई तुला अरे ओवाळी. क्या कर रहा है? तेरा तो आज से ही चालू हो गया, दिवाली तो अभी बहुत दूर है. अरे बिना दिमाग वाले, अपनी दिवाली हर दिन है, रोज के रोज पटाखे बजते अपने पास. हाँ यार, मैं तो भूल तुम ही जाओ गया. बोले, मुझे क्या- साला ये वेल्डिंग तो अपने जन्म की दिवाली है और मरते दम तक दिवाली ही दिवाली रहेगी. बजाओ सुरसुरी बजाओ बजाओ. दिन दिन दिवाळी गाई तुला ओवाळी, दिन दिन दिवाळी गाई तुला ओवाळी. अरे जोरात चाले दिवाळी, मस्त बोलवाजे वाजतात. अरे मेरे को क्या कर रहे, तू देना दे. अरे अरे अपने पोत्र चाचा से ऐसे बात नहीं करने का. बोलो पत्र चाचा कैसे हुआ? हम तो मस्त है, पर आप जो काम कर रहे हैं बहुत गलत है. ना मुंह में गॉगल, ना हाथ में ना स्क्रीन, ना हाथ में हैंडलोज. आके चल गया, हाथ जल गया तो कुछ भी हो सकता है. पोतराज चाचा, हम हमारा देख लेंगे, आप अपना देखो, हमें ज्ञान मत दो, हमको समझ में आता है. 20 साल से काम कर रहे हैं हम यहाँ पे पोतरा चाचा. आप अपना देखो, जाओ. माणसाची जात अशी नाही सुधारायची, जाऊ दे. आता याच स्किटमधला तिसरा सीन घेऊन येत आहे. एक हाऊसवाईफ. काय झाले ताई साहेब? अहो कोण तुम्ही पोतराज मामा? काय झालं हे डायरेक्ट घरात? ताई साहेब घाबरू नका, मला तुमचा भाऊ म्हणून समजा. जे काम करीत आहात ते खूप चुकीचं आहे. तुम्हाला तुमचे घरचे बोलत नाही का? अहो कोणाला बोलत असतात, लेक्चर देणं सोपं आहे हो. मी आजची स्त्री आहे, नवऱ्याच्या मुठीत राहणारी नाही, आणि मी जे काम करते त्यात काय धोका आहे? अहो धोका? अहो इकडं गॅसचं बटन चालू, इकडं मिक्सरच्या वायरीला काड्या लावतात, ते पण बटन न बंद करता एवढे सर्व धोके सोबत घेऊन तुम्ही काम करतात. हे खूप चुकीचं आहे. हो का? बाद झालं तुझं शहाणपण, ते तुझ्या जवळच ठेव. आम्ही पण शिकलेले आहोत, समजतं सगळं आम्हाला. निघ आता. काय माहिती कुठून कुठून येतात, नको ते लेक्चर द्यायला. आजचं कलियुग असंच आहे. आजच्या चुकीमुळे किती नुकसान होतं. घरचं ते वाटोळं होतं, पण कंपन्यांचं, देशाचं, राष्ट्राचं किती वाटोळं होतं, किती हल्ले होतात. हे का बरं आजच्या पिढीला कळत नाही? जाऊ द्या, सुरक्षित ठेवून काम करत असं मी आजची पिढी का बरं करत नसेल, पण माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी यांना सबक शिकविलंच. पोतराज चाचा, देखो हम बच के आ गए. काम में थे पोतरा चाचा, तब बहुत लेक्चर झाड़ते थे. अब बोलो. बघा मामा, गाडी वेळी वाजता चालवली, हेल्मेट घातलेलं नाही, तरी पण आमचं डोकं फुटलं नाही किंवा काहीही झालं नाही. दारू पेलो, पण दारू
धन्यवाद. खूप छान, खूप छान केलंय. तरी पण पुन्हा एकदा या सर्व टीमसाठी टाळ्या. पहिल्या सीनमध्ये वेल्डर अनसेफ काम करत होते. तो त्यांना प्रेमाने सांगतो, पण ते त्यालाच मूर्ख समजतात आणि पुढं तो त्यांना सबक शिकवतो. दुसऱ्या सीनमध्ये ती जी स्त्री आहे ती सुद्धा घरात अनसेफ काम करते. माझ्या तर घरी करतात, तुम्ही पण करत असाल असं मला वाटतं. माझा एक्सपिरियन्स कमी आहे पण असं करू नका. आणि बाकी तिसरा जो होता, दारू पिऊन गाडी विदाऊट हेल्मेट, वरून दुसऱ्यालाच शानपण, हे चुकीचं असतं. दारू पिऊ नका असं मी म्हणणार नाही, कारण माझं कोणी ऐकणार नाही. दारू प्या पण सेफ सर्वजण घरी जा, हीच या स्किटमधून आपण घ्यावं ही विनंती.